बातमी आहे, राज्यातील सुमारे 6100 शिक्षण सेवकांची पदं आता भरली जाणार आहेत। शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे। गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येईल। वित्त विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्या देताना एससीबीसी आरक्षण रद्दबातल ठरवले। त्या अनुषंगाने विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे। शिक्षण सेवक भरतीला त्यामुळे हिरवा कंदील मिळाला आहे। आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातली। पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातल्या जनतेसाठी एक मोठी दिलासादायक बातमी येते। राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे। पुढच्या 24 तासात या पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय। आज आणि उद्या पश्चिम विदर्भ वगळता राज्यातल्या सर्वच भागात पावसाची शक्यता आहे। 10 तारखेपासून पुढचे 3 दिवस कोकणातल्या काही जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या काळात राज्यात इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल। 10 ते 12 तारखेदरम्यान पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यातले मोजके जिल्हे वगळता सर्वत्र फक्त ढगाळ वातावरण किंवा हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला। दरम्यान 8 ते 10 दिवस ओढ दिल्यानंतर राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस परतलाय। विदर्भात नागपूर, यवतमाळ, चंद्रपुरात पावसाने चांगली हजेरी दिली आहे। भंडाऱ्यामध्ये 70 घरांमध्ये पाणी देखील शिरलंय। कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये मान्सून परतलाय। पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यासह आसपासच्या परिसरात बळीराजाला दिलासा मिळालाय। नाशकात दुपारनंतर सरी बरसल्या असल्या तरी उर्वरित उत्तर महाराष्ट्राला मात्र दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच आहे। आणि आता एक धक्कादायक खळबळजनक बातमी येते पुण्यातनं। पुण्यातल्या भारती विद्यापीठात महिला डॉक्टर्सच्या क्वार्टर्समध्ये स्पाय कॅम सापडले। बेडरूम तसंच बाथरूममध्ये कॅमेरे सापडल्यानं मोठा गोंधळ उडालाय। वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न हॉस्पिटलमधील एका 31 वर्षीय महिला डॉक्टरनं याबाबत तक्रार दिली। भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार महिला डॉक्टर कॅम्पसमधील क्वार्टर्समध्ये राहते। 6 जुलै रोजी संध्याकाळी आपली बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचं आढळलं। त्यानंतर महिलेनं तक्रार केली आहे। तर ह्या डॉक्टर ज्यावेळेस घरी आल्या आपल्या कामावरून आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस बाथरूम मधला लाईट ऑन केला त्यावेळेस तो लाईट लागला नाही तर त्यांनी त्याकडे बघितलं तर तो बल्ब काढला त्यांनी आणि एका इलेक्ट्रिशियनला दाखवला की अरे इसको देखो जरा। तो त्या इलेक्ट्रिशियननी पाहिलं की हा बल्ब नसून हा स्पाय कॅमेरा आहे। मग त्यांनी सांगितलं की हा तर कॅमेरा आहे, स्पाय कॅमेरा आहे। त्याच्यावरून ते लक्षात आलं। आणि आता बातमी आहे लखोबा लोखंडेची। पुणे आणि परिसरातल्या तब्बल 57 तरुणींना फसवणारा हा लखोबा आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। यांच्यापैकी काही जणींशी त्यानं लग्न देखील केलं। बाकीच्यांना लग्नाचा आमिष दाखवत पैसे उकळले, पण अखेर त्याच्या पापांचा घडा भरलाच। पुण्यात नवा लखोबा लोखंडे। सोशल मीडियावरून मुलींना ओढायचा जाळ्यात। 57 मुलींना गंडवलं, 4घींबरोबर थाटला संसार। हा योगेश गायकवाड, पुण्यातला नवा लखोबा लोखंडे। मूळचा औरंगाबाद मधल्या कन्नडचा राहणारा, पण पुण्यात फिरायचा, स्वतः लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करायचा। बस स्थानकावर एकट्या तरुणींना गाठून मैत्री करायची, मग सोशल मीडियावरून मुलींना जाळ्यात अडकवायचं। तरुणींना लग्नाचं आमिष दाखवायचं। त्यांच्या कुटुंबातल्या मुलाला लष्करात भरती करतो असं सांगून 2 ते 3 लाख रुपये घ्यायचे आणि पोबारा करायचा, अशी त्याची मोडस ऑपरेंडी। आतापर्यंत त्यानं 10-20 नव्हे तर तब्बल 57 तरुणींना गंडा घातलाय। त्यांच्याकडून 53 लाख रुपये हडप केलेत। त्यातल्या 4घींसोबत त्यानं लग्नही केलं। योगेश दत्तू गायकवाड हा मुख्य आरोपी आहे आणि हा स्वतःला मिलिटरीमध्ये उच्च पदावर अधिकारी असल्याचं भासून तशा प्रकारचा पेहराव करून असे मुलींच्या संपर्कात आलेले किंवा संपर्कातले नातेवाईक किंवा त्यांचे भाऊ वगैरे जे तरुण मुले
अशा तरुण मुलांना मिलिटरीमध्ये जॉईनिंग लेटर देऊन त्यांना जॉब लावून देण्याचं माझी ओळख आहे, मी जॉब लावून देऊ शकतो असं सांगून तो त्यांची फसवणूक करत असायचा. पुण्यातल्या एका तरुणीच्या तक्रारीनंतर या लखोबाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या. त्यांनी 4 मुलींशी लग्न केल्याचं निष्पन्न झालं आहे. अजून 7 मुली आता आमच्याकडे येत आहेत. त्यांचं आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे. तर त्यांच्याकडे चौकशी तपास करून पुढील त्याच्यामध्ये तपास होईल आणि मग अजून त्याच्यात काही सेक्शन्स वाढतील किंवा आरोपींची संख्या वाढेल. त्याच्यावर आणखी कुणा मुलींना या लखोबा लोखंडानं फसवलं असेल तर त्यांनीही पुढे या आणि तक्रार करा. असल्या भलत्या सलत्या लखोबांवर विश्वास ठेवून पैसे देण्याआधी 100 वेळा विचार करा. किरण टाजणे, झी 24 तास, पुणे. मुंबई महानगरपालिकेत 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. अमित साटम यांनी हे खळबळजनक आरोप केलेत. अमित साटम यांचं महापालिका आयुक्तांना या संदर्भात पत्रही पाठवण्यात आलंय. बीएमसीनं लावलेल्या अग्निशमन सेवा शुल्कात संदर्भात साटम यांनी हे आरोप केलेत. पालिकेनं मार्च 2014 ते जून 2021 या काळातील सर्व इमारतींच्या सदनिका धारकांवर अग्निशमन कराचा बोजा ठेवलेला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी अग्निशमन कर न घेता ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलंच कसं असा सवाल साटम यांनी विचारलाय. ओसीसाठी लागणारं ना हरकत प्रमाणपत्र देण्याआधी सगळे कर अधिभार घेणं आवश्यक असतं. अग्निशमन सेवा शुल्क 7 वर्षात वसूल का केलं नाही असा सवालही साटम यांनी आपल्या पत्रात आयुक्तांना केलाय. फायर सर्व्हिसेसचा चार्ज वसूल केल्याशिवाय विविध विकासकांना फायरची एनओसी कशी देण्यात आली, फायर सर्व्हिसेसचा चार्ज वसूल केल्याशिवाय ओसी त्या विकासकांना त्या इमारतींची कशी देण्यात आली, याबद्दल सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी केली पाहिजे. आणि गेल्या 6 ते 7 वर्षांमध्ये विविध विकासकांकडून मलिदा वसूल करून फायर सर्व्हिसेसचा चार्ज वसूल केल्याशिवाय फायर एनओसी आणि ओसी देणारे कोणते अधिकारी होते याची चौकशी झाली पाहिजे. नवरा महापालिका कामगार आणि बायको कंत्राटदार असा अजब पराक्रम घडू शकतो तो केवळ मुंबई महापालिकेतच. दोघा पालिका कामगारांनी बायकांच्या नावानं कंपनी स्थापन करून कोरोना काळात कशी कोट्यावधींची कामं मिळवली आहे पाहूयात झी 24 तासचा हा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट. नवरा मुंबई महापालिकेत शिपाई, बायको मुंबई महापालिकेत कंत्राटदार. नवरा बायकोकडून कोट्यावधींची हात सफाई. हा आहे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील 4th श्रेणी शिपाई अर्जुन नराळे आणि हा दुसरा मेंटेनन्स विभागातील साधा शिपाई रत्नेश भोसले. त्यांच्या हुद्द्यावर जाऊ नका. या दोघांचाही पगार काही 1000 रुपये असला तरी त्यांच्या बायकांनी मात्र महापालिकेची कोट्यावधी रुपयांची कामं मिळवली आहेत. अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या कंपनीचं नाव आहे श्री एंटरप्राइजेस. या कंपनीनं गेल्या 1.5 वर्षात 1,11,00,000 रुपयांची कामं मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेची पत्नी रियाच्या नावे असलेल्या कंपनीचं नाव आहे RR एंटरप्राइजेस. या कंपनीला 65 लाख रुपयांची कामं मिळाली आहेत. मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना पालिकेची कंत्राटं घेता येत नाहीत. परंतु या दोघांनी नियम धाब्यावर बसवत स्वतःच्या पत्नींच्या नावे कंपनी उघडून कोट्यावधींची कामं पदरात पाडून घेतली आहेत. पालिकेच्या नाना चौकातल्या डी विभाग कार्यालयात विविध वस्तू पुरवठा करण्याचं काम या 2 कंपन्यांनी केलंय. स्क्रू ड्रायव्हर पासून कॉम्प्युटर पार्ट पर्यंत आणि टेबलापासून भाड्यानं गाड्या देण्यापर्यंत माहितीच्या अधिकारातून हा सर्व घोटाळा समोर आलाय. हे जेवढे कॉन्ट्रॅक्ट होते ते स्पॉट कोटेशन निघत होती आणि स्पॉट कोटेशनचा फक्त अधिकार DMCला होता. त्यामुळे DMCकडे जेव्हा या फायली जात होत्या ते लोक जेव्हा जात होते तेव्हा DMCला कळलं नाही की आपण काय करतोय, याच कॉन्ट्रॅक्टरना कसं मिळतंय. म्हणजे कुठेतरी काळा बाजार, कुठेतरी काळा घोर याच्यात लपलेला आहे आणि याची चौकशी, सखोल चौकशी झाली पाहिजे. संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर डी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी हे प्रकरण चौकशी विभागाकडे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करून दक्षता विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. माझा म्हणणं असं आहे की व्हिजिलन्स इन्क्वायरी या कमिशनरच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि
एक तो असा केस आहे जे आपल्या समोर आला. महानगरपालिकामध्ये किती कर्मचारी असा आहे त्याला शोध आता महानगरपालिकाचे आयुक्त करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. बीएमसीतल्या बड्या अधिकाऱ्यांशी साटेलोट असल्याशिवाय 2/4 श्रेणी कर्मचारी एवढं मोठं धाडस करणं शक्यच नाही. त्यामुळे या घोटाळ्याची पाळंमुळं खणणं आता गरजेचं आहे. बीएमसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय या संबंधित कंपन्यांना कोट्यावधींची कामं मिळणं अशक्य आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी शिवसेना रणनीती आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना युती आघाडीची चिंता करू नका, पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनतेच्या कामांना प्राधान्य द्या, यासाठीच 12 ते 14 जुलै दरम्यान शिवसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवसंपर्क मोहीम अभियान जे असतं हे शिवसेनेचं एक रेग्युलर फीचर आहे. ज्याच्यामध्ये शिवसेनेचे विविध कार्यक्रम पक्षातर्फे दिले जातात. येत्या 12 जुलै ते 24 जुलैपर्यंत त्या प्रकारचा हा अभियान राहणार आहे. आणि त्याचा अहवाल मग इथे शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांजवळ घेण्यात येईल. आणि आता बाप्पाच्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी. गणपतीपुळ्याच्या गणपतीच्या दर्शनाला आता तुम्हाला थेट प्लेननं जाता येणार आहे. कसं असेल हे सी प्लेन पाहूया. सी प्लेननं चला बाप्पाच्या दर्शनाला. गणपतीपुळ्याला आता सी प्लेनची सफर. पर्यटन क्षेत्रात केंद्र सरकारची गेम चेंजर योजना. गणपतीपुळ्याच्या या किनाऱ्यावर आता सी प्लेन लँड होणार आहे. उडे देश का आम आदमी या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत दिल्ली, गुजरात, आसाम, तेलंगणा, आंध्र, महाराष्ट्र अशा राज्यांमधल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये गणपतीपुळ्याचा समावेश करण्यात आलाय. हा प्रकल्प आणि वाहतूक पर्यावरणपूरक असणार आहे. केंद्राचा हा प्रोजेक्ट आहे अतिशय चांगला प्रोजेक्ट असं म्हणावं लागेल. कारण त्या दृष्टीने समजा गणपतीपुळे आंतरिक पर्यटन क्षेत्र आहे आपल्याकडे आणि त्या दृष्टीने म्हणालात तर बरेचसे पर्यटक डायरेक्ट आपल्या गणपतीची अटॅकमध्ये जॉईंट होतील. म्हणजे कमी वेळात किंवा कमी खर्चात म्हणा त्यांना खूप फायदा होईल त्याचा. अशी योजना अतिशय चांगली आहे. लवकर कार्यान्वित होणं अशी आमची अपेक्षा आहे. या सागरमाला सी प्लेन सेवेसाठी दिल्लीतलं यमुना रिव्हरफ्रंट आणि अयोध्या, टेहरी तसंच मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सुरत ते द्वारका, मांडवी आणि कांडला, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. सध्या भारतात फक्त एक सी प्लेन सेवा कार्यरत आहे. ती अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान. आता या प्रस्तावित मार्गांना आवश्यक मंजुरी मिळाली की गणपतीपुळ्यासह देशातल्या 28 मार्गांवर ही सी प्लेन्स धावू शकणार आहेत. रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. एक महत्त्वाची बातमी येते. कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. ऑक्सिजन टंचाईवरती मात करण्यासाठी हे पॅकेज देण्यात येणार आहे. लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी विशेष पॅकेजची व्यवस्था करण्यात आली. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही घोषणा केली आहे. नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि नवे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. एपीएमसी साठी 1 लाख कोटींचा निधी देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी सरकारनं हे मोठे निर्णय घेतलेत. बाजार समित्या बंद होणार नाहीत असंही कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. सेकंड वेव्स में हमें जो दिक्कतें हमारे सामने आई, जो समस्याएं हमारे सामने आई, वो भविष्य में हमारे सामने इस स्थिति को हम भविष्य में कैसे निपटे, उसके लिए ये पैकेज 2 लाया गया है. पैकेज 2 में कुल मिला के 23,123 करोड़ रुपीस, 23
6,000 करोड़ रुपीस का एक पॅकेज है. 8 तास उलटले तरी एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी अद्यापही सुरू आहे. विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी भूखंड खरेदीसाठी पैसे जमवल्याचा संशय ईडीला आहे. यात सरकारचा सुमारे 61 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचं चौकशीत प्रथमदर्शनी समोर येत आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करून 31 कोटींचा भूखंड खडसेंनी 3 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतला असा खडसेंवरती आरोप आहे. पुण्यातील भोसरीतल्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ही ईडी चौकशी सुरू आहे. दरम्यान ईडीला नेहमीच सहकार्य केलंय. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत उत्तर देणार असल्याचं खडसेंनी ईडी कार्यालयात जाताना सांगितलं होतं. राजकीय आकसातून चौकशी सुरू असल्याची टीका देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी केली. मला असं वाटतं की मी पक्ष बदलवल्यानंतर भारतीय जनता पार्टी सोडून NCP मध्ये गेल्यानंतर माझ्या चौकशांना सुरुवात झाली. त्यामुळे हा विषय संपूर्णतः राजकीय हेतूने आहे असं माझं मत आहे. आणि या ठिकाणी कुठून तरी छळावं, नाथाबोला अडकवण्यात यावं अशा स्वरूपाचा हा प्रयत्न आहे. या सर्व एजन्सीज त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षाचा एकनाथ खडसे या OBC नेत्यांच्यावरचा राग हा फार जुना आहे. त्यांना त्यांच्या पक्षातही त्यांनी वाढून दिलं नाही. OBC नेतृत्वाला बाजूला करण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं. आज त्यांनी चिडून जाऊन आता एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचं काम हे केंद्रीय एजन्सीचा वापर चुकीच्या पद्धतीने करून करण्यात येतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे